मित्रांनो, परीक्षेमध्ये जांभी मृदा म्हणजेच लॅटराइट सॉइल आणि तांबडी मृदा रेड सॉइल यांचे जिल्हे नेहमी विचारले जातात आणि तिथे आपला गोंधळ उडतो. पण आज या दोन ट्रिक्समुळे तुमचे मार्क्स नक्की फिक्स होणार आहेत. जांभी मृदा कुठे आढळते? अतिपर्जन्याच्या भागात. तर ट्रिक आहे, रत्नाला सिंधूने कोल्हापुरी जांभूळ दिले. म्हणजेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर हे तीन जिल्हे आणि जांभूळ म्हणजे जांभी मृदा. आणि आता तांबड्या मृदेची ट्रिक पाहू. पालघरच्या ठाण्यात रायगडची तांबडी माती म्हणजेच काय? पालघर, ठाणे, रायगड आणि तांबडी माती. तसेच काळ्या मृदेला काळा रंग कशामुळे येतो माहितीये? टिटॅनिफेरस मॅग्नेटाइटमुळे. या ट्रिक्स आणि या फॅक्टमुळे तुमचे हक्काचे मार्क कधीच जाणार नाही. चला, आता ही सर्व माहिती आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये पूर्णपणे पाहूया. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरचा आपला विषय आहे महाराष्ट्रातील मृदा व कृषी. हा घटक केवळ भूगोलाचा नाही तर राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आज आपण भूगर्भीय रचना, कृषी प्रकार, पिके आणि भौगोलिक निर्देशांक म्हणजेच जीआय टॅग्स यांचे सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत. तुम्हाला माहितीये का, राज्याची कृषी विविधता प्रामुख्याने 3 घटकांवर अवलंबून आहे: भूगर्भीय खडक, पर्जन्यमान आणि प्राकृतिक रचना. राज्याचे प्रामुख्याने 3 कृषी हवामान विभाग पडतात. पहिला आहे अति पावसाचा कोकण पट्टा, दुसरा पर्जन्य छायेचा सह्याद्रीचा घाटमाथ व पठार, आणि तिसरा प्राचीन खडक व जास्त पाऊस असलेला पूर्व विदर्भाचा पट्टा. चला तर मग भाग 1 कडे वळूया. महाराष्ट्रातील मृदा प्रकार. भूगर्भातील खडक आणि हवामानाच्या संगमातून राज्यात प्रामुख्याने 6 प्रमुख प्रकारची मृदा निर्माण झाली आहे. या प्रत्येक मातीत स्वतःचे एक वेगळे रसायनशास्त्र आहे, जे आपण आता सविस्तरपणे पाहणार आहोत. सर्वात महत्वाची म्हणजे काळी मृदा, ज्याला आपण रेगूर किंवा कापसाची मृदा म्हणतो. हिची निर्मिती बेसॉल्ट खडकापासून झाली आहे. हिला काळा रंग टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट या घटकामुळे येतो. उन्हाळ्यात या जमिनीला मोठ्या भेगा पडतात, ज्यामुळे तिची स्वयं नांगरणी म्हणजेच सेल्फ फ्लोईंग होते आणि ओलावा धरून ठेवण्याची तिची क्षमता सर्वाधिक असते. ही मृदा लोह, चुना, पोटॅश आणि ॲल्युमिनियमने समृद्ध असते, मात्र यात नायट्रोजन आणि फॉस्फरसची कमतरता असते. आता दुसरी मृदा आहे तांबडी किंवा लाल मृदा. ही ग्रॅनाइट आणि नीस खडकांपासून बनते. हिच्यातील आयन म्हणजेच फेरिक ऑक्साईडमुळे हिला लालसर रंग प्राप्त होतो. हिचे वैशिष्ट्य म्हणजे यात सेंद्रिय द्रव्याचे म्हणजेच ह्युमसचे प्रमाण खूप कमी असते आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमताही कमी असते. हिचे जिल्हे लक्षात ठेवण्यासाठी ही ट्रिक वापरा. पालघरच्या ठाण्यात रायगडची तांबडी माती म्हणजेच पालघर, ठाणे आणि रायगड जिल्हे. आता तिसरी अत्यंत महत्वाची मृदा म्हणजे जांभी मृदा, लॅटराइट सॉइल. जिथे 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडतो तिथे अपक्षालन म्हणजेच लिचिंग प्रक्रियेमुळे सिलिका वाहून जाते आणि फक्त लोह व ॲल्युमिनियम शिल्लक राहते. ही मृदा आम्लयुक्त म्हणजेच ऍसिडिक असते आणि काजू, आंब्यांसारख्या फळबागांसाठी उत्तम असते. आपली ट्रिक विसरू नका. काय ट्रिक आहे? रत्नाला सिंधूने कोल्हापुरी जांभूळ दिले, म्हणजे जिल्हे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर. आता पुढची मृदा आहे गाळाची मृदा. नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून ही तयार होते. सेंद्रिय घटक म्हणजेच ह्युमस मुबलक प्रमाणात असल्याने ही अत्यंत सुपीक असते. गोदावरी, कृष्णा आणि तापी नद्यांची खोरी हा या मृदेचा मुख्य प्रदेश असून इथे ऊस, तांदूळ आणि गव्हाचे भरघोस पीक येते. पाचवी मृदा म्हणजे क्षारयुक्त किंवा चोपन मृदा, ज्याला आपण सलाईन सॉइल म्हणतो. ही एक मानवनिर्मित समस्या आहे. अतिसिंचनामुळे आणि पाण्याचा योग्य निचरा न झाल्यामुळे जमिनीच्या वरच्या थरात क्षारांचे संचयन होते आणि जमीन अल्कलाईन बनते. नीरा आणि प्रवरा कालवा खोऱ्यात ही समस्या प्रचंड गंभीर आहे. यावर उपाय काय? तर शेतात जिप्समचा वापर करणे आणि निचरा प्रणाली सुधारणे. पुढील 6वी मृदा आहे वनमृदा, फॉरेस्ट सॉइल. सह्याद्रीच्या पर्वतीय भागात आणि घाटमाथ्यावर ही आढळते. जंगलातील पालापाचोळ्यामुळे यात सेंद्रिय घटक म्हणजेच ह्युमसचे प्रमाण सर्वाधिक असते, परंतु अतिपावसामुळे ते वाहून गेल्याने सुपीकता कमी असते. हिचा सामू म्हणजेच पीएच 6.5 ते 7.5 च्या दरम्यान असतो, म्हणजेच ती स्लाइटली ऍसिडिक असते आणि ही चहा, कॉफी आणि औषधी वनस्पतींसाठी उपयुक्त आहे. मित्रांनो, हा आहे पहिल्या भागाचा सारांश तक्ता. मृदेचा प्रकार,
जनक खडक आणि रसायनशास्त्र संपूर्ण एकाच ठिकाणी. उदाहरणार्थ काळी मृदा टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट, तांबडी मृदा फेरिक ऑक्साइड, जांभी मृदा अपक्षालन प्रक्रियेतून म्हणजेच लिचिंग प्रोसेसमधून. परीक्षेला जाण्यापूर्वी या स्लाइडचा स्क्रीनशॉट नक्की पहा. मित्रांनो, महाराष्ट्रात ज्वारी कुठे जास्त पिकते आणि बाजरी कुठे जास्त पिकते यासाठी गोकमपट्टी करू नका. भूगोलाचा हा पचन नियम म्हणजेच डायजेशन रूल कायम लक्षात ठेवा. अहमदनगर म्हणजेच आत्ताचं अहिल्यानगर जिल्ह्याला राज्याच्या मध्यभागी ठेवा. तर नियम असा आहे, ज्याला ज्वारी पचते त्याला बाजरी पचत नाही. म्हणजेच नगरच्या खाली दक्षिण महाराष्ट्रात, ज्यामध्ये पुणे सोलापूर हे जिल्हे येतात, त्यांना बाजरी पचत नाही, म्हणून तिथे ज्वारीचे उत्पन्न जास्त होते. तर नगरच्या वर उत्तर महाराष्ट्रात म्हणजेच नाशिक धुळे जळगाव येथे बाजरीचे उत्पादन सर्वात जास्त होते, कारण बाजरीला ज्वारीपेक्षा खूप कमी पाणी लागते. ही ट्रिक लक्षात राहील. तर चला, ही संपूर्ण पीक व्यवस्था आपण सविस्तर पाहूया. आता आपण भाग 2 महाराष्ट्रातील शेतीचे प्रकार पाहणार आहोत. पर्जन्यमान आणि भौगोलिक रचनेवर आधारित राज्यात शेतीचे 6 मुख्य प्रकार पडतात. ओली, दमट, बागायत, कोरडवाहू, पायऱ्यांची आणि शेवटचा प्रकार स्थलांतरित शेती. आता सुरुवातीला ओली शेती पाहूया. ओली शेती तिथे होते जिथे 200 ते 400 सेंटीमीटर पाऊस पडतो. उदाहरणार्थ कोकण आणि सह्याद्री. इथे तांदूळ आणि आंब्याचे पीक घेतले जाते. तर दमट शेती पूर्व विदर्भ आणि खानदेशात होते, जिथे 100 ते 200 सेंटीमीटर मध्यम पाऊस असतो आणि तिथे ज्वारी, जनावरांसाठी मका व द्राक्ष पिकते. आता ज्या भागात पाऊस 50 ते 100 सेंटीमीटर आहे, पण धरणे नद्या मुबलक आहेत, म्हणजे उदाहरणार्थ पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूर, तिथे बागायती शेती करून ऊस द्राक्ष आणि भाजीपाला पिकवला जातो. या उलट जिथे पाऊस 50 सेंटीमीटर पेक्षा कमी आहे, उदाहरणार्थ सोलापूर अहमदनगर, इथे पावसावर अवलंबून असलेली कोरडवाहू शेती ड्रायलँड फार्मिंग करून बाजरी आणि ज्वारी पिकवली जाते. डोंगराळ उतारावर टेरेस म्हणजेच पायऱ्या बनवून केलेली शेती म्हणजे पायऱ्यांची शेती, जी प्रामुख्याने पश्चिम घाट आणि पूर्व विदर्भात दिसते, जिथे साळीचे म्हणजेच भाताचे उत्पादन होते. आणि आदिवासी भागात जंगले तोडून आणि जाळून जी तात्पुरती निर्वाह शेती केली जाते, तिला स्थलांतरित शेती शिफ्टिंग कल्टिवेशन म्हणतात. ही ठाणे नंदुरबार आणि अमरावतीच्या आदिवासी पट्ट्यात आढळते. आता आपण वळूया भाग 3 प्रमुख पिके आणि फलोत्पादन याकडे. यात आपण अन्नधान्य, नगदी पिके आणि फळबागांचा भौगोलिक विस्तार सविस्तर पाहणार आहोत. अन्नधान्यांमध्ये ज्वारी आणि बाजरीची सीमारेषा पहा. मगाशी आपण ट्रिक पाहिली तशी अहमदनगरच्या म्हणजेच अहिल्यानगरच्या उत्तरेला बाजरीचे सर्वाधिक उत्पादन होते. तर या बाजरीचे वाण आहेत श्रद्धा, सबुरी आणि शांती. आणि अहमदनगरच्या दक्षिणेला ज्वारीचे सर्वाधिक उत्पादन होते. यात सोलापूर अव्वल आहे आणि रब्बी हंगामात येणारे याचे प्रसिद्ध वाण आहे मालदांडी M35-1. आता नगदी पिकांमध्ये ऊस हे पश्चिम महाराष्ट्रातील म्हणजेच भीमा व कृष्णा खोऱ्यातील सर्वाधिक उत्पादित पीक आहे. भारताच्या एकूण ऊस उत्पादनात राज्याचा 24% वाटा असून यापैकी 45% वाटा साखरेसाठी तर 45% वाटा गुळासाठी वापरला जातो. यामध्ये ऊसाचे प्रकार कोणते आहेत तर आडसाली, सुरू हे प्रकार येतात. तर तांदूळ प्रामुख्याने कोकण आणि वैनगंगा खोऱ्यात म्हणजेच पूर्व विदर्भात पिकवला जातो, ज्यासाठी 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस आणि गाळाची मृदा लागते. फलोत्पादनात द्राक्ष आणि डाळिंबात नाशिक, पुणे व सांगली अव्वल आहेत. फळांच्या अभ्यासाला पोमोलॉजी म्हणतात, हे लक्षात ठेवा. आता पांढरे सोने म्हणजेच कापूस काळ्या रेगूर मृदेत विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वाधिक पिकतो. संत्रा नागपूरचा, मोसंबी जालन्याची आणि केळी जळगावची यासाठी तापी खोरे अव्वल आहेत. या जोड्या लावण्यासाठी हा प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे पाठ करून ठेवा. मित्रांनो, आयोगाचा सर्वात आवडता प्रश्न म्हणजे महाराष्ट्रातील कृषी उत्पादनांचे भौगोलिक मानांकन म्हणजेच जिओग्राफिकल इंडिकेशन टॅक्स. चला, हे एकाच वाक्यात पाठ करूया. ही भन्नाट ट्रिक लक्षात ठेवा. जळगावच्या वांग्याला सांगलीच्या हळदीची आणि लासलगावच्या कांद्याची फोडणी दिली, म्हणजेच जळगावमधील भरताचे वांगे, सांगलीतील वायगावची हळद आणि नाशिकचा लासलगावचा कांदा इथे GI टॅग आहेत. याशिवाय पुरंदरचे अंजीर,
डहाणूचे चिकू जगप्रसिद्ध आहेत. तांदळामध्ये आजऱ्याचा घनसाळ आणि वडगाव मावळचा आंबेमोहर यांना जीआय टॅग मिळाला आहे. हे सर्व जीआय टॅग पाठ करून ठेवा, परीक्षेत तुमचे 2 मार्क्स फिक्स होतील. तर आता आपण आपल्या शेवटच्या भाग 4 या टप्प्यात जाऊया. येथे आपण कृषी वारसा आणि संशोधन पाहणार आहोत. यात भौगोलिक निर्देशांक आणि राष्ट्रीय कृषी संशोधन संस्था यांचा समावेश होतो. तर आत्ताच पाहिलेली जीआय टॅगची आपली मेमरी ट्रिक लक्षात घ्या. जळगावच्या वांग्याला सांगलीच्या हळदीची फोडणी. याशिवाय धान्यांमध्ये मंगळवेढा ज्वारी सोलापूरमधील, आजरा घनसाळ तांदूळ कोल्हापूरमधील आणि नवापूर तुळडाळ नंदुरबारमधील यांना मानांकन मिळाले आहे. फळांमध्ये पुरंदरचे अंजीर जे पुण्यातील आहे, महाबळेश्वर स्ट्रॉबेरी, डहाणूचे चिक्कू, लासलगावचा कांदा आणि भिवापूरची मिरची अत्यंत प्रसिद्ध आहे. शेवटी राष्ट्रीय कृषी संशोधन संस्था ह्या पाहूया. यातील अनेक केंद्रे लॉजिकने ओळखता येतात. राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्र राजगुरुनगर पुणे येथे आहे. खार जमीन संशोधन केंद्र समुद्राजवळ म्हणजेच पनवेल जे रायगड जिल्ह्यात येथे आहे. द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी पुणे येथे. डाळिंब केंद्र केगाव सोलापूर आणि मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र नागपूर येथे स्थित आहे. मित्रांनो, आपण संपूर्ण मृदा व कृषी घटकाचे अचूक भौगोलिक विश्लेषण आणि ट्रिक्स डिकोड केले आहेत. आता तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न. काळ्या मृदेला म्हणजेच रेगूर सॉइलला काळा रंग कोणत्या घटकामुळे प्राप्त होतो? तुमचे अचूक उत्तर खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. आणि अशाच प्रकारचे महाराष्ट्राचा भूगोल असेल किंवा महाराष्ट्राचा इतिहास याचे व्हिडिओ पाहायचे असतील तर सह्याद्री IAS अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद आणि कीप स्टडिंग. MPSC वर्णनात्मक किंवा UPSC परीक्षेची तयारी करताय तर तुम्हाला माहिती आहेच की प्रत्येक महिन्याच्या चालू घडामोडी किती महत्त्वाच्या असतात आणि विविध स्रोतांमधून माहिती एकत्र करायला किती वेळ लागतो ते. पण जर हे सर्व महत्त्वाचे मुद्दे सारांश रूपात तज्ञांद्वारे बनवून रेडीमेड एकाच ठिकाणी मिळाले तर यासाठीच आम्ही घेऊन आलो आहोत सह्याद्री पल्स, एक दरमहा पब्लिश होणारं मासिक मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. ज्या भाषेत तुम्हाला सोयीचं वाटेल ती निवडा. पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा यांचे भाग स्वतंत्र दिले आहेत. त्यामुळे फॅक्ट्स कुठे वाचायच्या आणि डायनॅमिक म्हणजेच विश्लेषणात्मक विषय कुठे ते तुम्हाला स्पष्टपणे समजेल. हे एक रंगीत मासिक आहे ज्यामध्ये इन्फोग्राफिक्स, तक्ते, उपशीर्षके अर्थातच सब हेडिंग्स यांचा देखील समावेश आहे. हे सर्व स्मरणशक्तीस मदत करतं आणि फास्ट रिव्हिजनसाठी देखील उपयोगी ठरतं. या मासिकातील सह्याद्री स्पेशल्स आणि फीचर आर्टिकल्समध्ये महिन्यातील 3 ते 4 मुद्द्यांवर सखोल विश्लेषण असते, जे संकल्पनात्मक स्पष्टता देतात आणि निबंध व मुलाखतीसाठी तुम्हाला उपयुक्त ठरू शकतात. प्रत्येक लेखात महत्त्वाचे कीवर्ड्स, आकडेवारी, चांगले प्रशासकीय उपक्रम म्हणजेच बेस्ट प्रॅक्टिसेस, वे फॉरवर्ड यांचा समावेश आहे. आणि विशेष म्हणजे लेख मुख्य परीक्षेच्या उत्तर लेखनाच्या म्हणजेच आन्सर रायटिंग फॉर्मॅटमध्ये लिहिलेले आहे. प्रत्येक मुख्य परीक्षा लेखानंतर UPSC स्तराचा सराव प्रश्न दिला जातो, म्हणजेच वाचनासोबत विचार आणि उत्तर लेखनी होईल. हे मासिक फक्त चालू घडामोडी पुरते मर्यादित नसून आवश्यक तेवढं स्टॅटिक कंटेंट देखील कव्हर करतं. त्यामुळे हे मासिक दरमहा रिव्हिजनसाठी वापरायला योग्य आहे. त्यात मार्क करा, नोट्स काढा आणि हायलाइट करा. तुम्हाला हे मासिक प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपर्यंत उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आमची, म्हणजे अभ्यासामध्ये उशीर होत नाही. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यातील इंग्रजी तसेच मराठीमधील मासिकांच्या PDF फाईल्स सह्याद्री IAS टेलिग्राम चॅनलवर आधीच फ्रीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. यापुढील महिन्यांचे मॅगझिन मिळवण्याकरता फक्त एकदाच सिंपल गुगल फॉर्म भरावा लागेल आणि मासिकाची PDF प्रत थेट तुमच्या WhatsApp क्रमांकावर पाठवली जाईल. गुगल फॉर्मची लिंक खाली देण्यात आली आहे. तसेच टेलिग्राम चॅनलवर देखील उपलब्ध आहे. तुमच्या MPSC प्रवासासाठी विश्वासार्ह अभ्यासपर साधने हवी असतील तर सह्याद्री पल्स मासिकाचा दरमहा अभ्यासाचा भाग बनवा.